नमस्कार विद्यार्थी मित्रो, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण भूमितीमधील प्रकरण पहिले, भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, म्हणजे काही मूलभूत संकल्पना किंवा संबोध याचा अभ्यास आपण करणार आहे। पहिले जर संकल्पना बघितला तर बिंदू, रेषा व प्रतल या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहे। फळ्यावरती तुम्ही जर आकृती बघितला तर पहिली आकृती ही बिंदूची आहे, दुसरी आकृती बघितला तर ही रेषेची आहे आणि तिसरी आकृती बघितला तर ही प्रतलाची आहे। ज्या पद्धतीने आपण संख्याशास्त्रामध्ये 1, 2, 3, 4 या संख्यांच्या व्याख्या करत नाही, त्याच पद्धतीने भूमितीमध्ये आपण बिंदू, रेषा आणि प्रतल या संज्ञांच्या व्याख्या करणार नाही। तर हा बिंदू आहे, ही रेषा आहे, हे प्रतल आहे, हे आपण समजून घेणार आहोत। जरी आपण समजून घेत असो तरी नेमकं बिंदू म्हणजे काय, रेषा म्हणजे कशी काढायची, प्रतल म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे। तर बिंदू म्हणजे काय तर टोकदार पेन्सिलने कागदावर काढलेला टिंब म्हणजे बिंदू। रेषा म्हणजे काय तर पट्टीची कडा, टेबलाची कडा म्हणजे रेषा होय। आता ही पट्टीची कडा बघितला तर ही कडा म्हणजे रेषा। ज्या वेळेला तुम्हाला एक रेषा काढायला सांगतात त्यावेळेला तुम्ही पट्टी घेता आणि ह्या पट्टीच्या कडेने तुम्ही रेषा मारता, म्हणून पट्टीची कडा म्हणजे रेषा हे आपण समजून घेणार आहे। त्याच पद्धतीने प्रतल म्हणजे टेबलाचा पृष्ठभाग, हा पुस्तकाचा पृष्ठभाग म्हणजे प्रतल, हे आपण समजून घ्यायचं आहे। मग हे बिंदू, रेषा, प्रतल यांचे काही गुणधर्म आहेत का तर आहेत। बिंदूचा गुणधर्म बघा, एका बिंदूतून असंख्य रेषा जातात किंवा काढता येतात, किंवा एक बिंदू असंख्य रेषा समाविष्ट करतो। रेषेचा गुणधर्म काय तर रेषा ही दोन्ही दिशांना अमर्यादित असते आणि रेषा हा अनंत बिंदूंचा संच असतो। प्रतलाचा गुणधर्म काय तर प्रतल हे सर्व दिशांना अमर्यादित असते आणि प्रतल देखील अनंत बिंदूंचा संच असतो। म्हणजे हा बिंदू, ही रेषा, हे प्रतल हे आपण निश्चित मानणार आहे। या ठिकाणी रेषा आणि प्रतल हे बिंदूंचे संच आहेत आणि रेषा म्हणजे सरळ रेषा हे निश्चित आपण ध्यानात ठेवणार आहोत। नेहमी रेषा म्हणजे सरळ रेषा हे लक्षात ठेवायचं आहे। तर ह्या संकल्पनांचा वापर करून आपण पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत। पुढील घटक जर तुम्ही बघितला तर बिंदूचे निर्देशक, बिंदूचे निर्देशक व अंतर, बिंदूचे निर्देशक व अंतर म्हणजे कोऑर्डिनेट्स अँड डिस्टन्स, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स। बिंदू म्हणजे पॉइंट, लाईन म्हणजे रेषा आणि प्लेन म्हणजे प्रतल। तसं इथं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, संख्या रेषा तुम्ही पाहिली आहे। संख्या रेषा ही अनंत संख्या दर्शवते। या संख्या रेषेवर
कोणत्या प्रकारच्या संख्या असतात? थोडंसं आठवून बघा. बरोबर मध्यभागी जर आपण शून्य ही संख्या घेतली तर ह्या शून्याच्या उजवीकडं धन वास्तव संख्या असतात आणि शून्याच्या डावीकडं ह्या ऋण वास्तव संख्या असतात. या ठिकाणी संख्या रेषेवर जे आपण संख्या घेणार आहोत ते समान एकक अंतरावर घेणं आवश्यक आहे. समजा आपण हे एकक घेतलं तरी समान एकक असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी या संख्या असतील तर उजवीकडे धनसंख्या 1 2 3 4 अशा अनंत संख्या असतात. डावीकडे शून्याच्या बघितला तर ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अशा अनंत संख्या असतात. तर या संख्या रेषेवरील संख्येशी निगडीत असणारा आपण काही बिंदू घेतले. समजा ऋण 2 ह्या संख्येशी ए बिंदू निगडीत आहे. 1 शी बी हा बिंदू निगडीत आहे. 3 या संख्येशी पी हा बिंदू निगडीत आहे आणि ऋण 4 या संख्येशी क्यू हा बिंदू निगडीत आहे. आता बघा, तुम्ही या दोन संज्ञांचा अभ्यास केला आहे आतापर्यंत. आलेख आणि निर्देशक. 8वी पर्यंत तुम्ही ह्या संज्ञांचा अभ्यास केलेला आहे. आलेख काढा म्हणलं की आलेख तुम्ही काढताय, निर्देशक सांगा म्हणलं निर्देशक सांगताय. परंतु आलेख निश्चित कशाला म्हणतात आणि निर्देशक निश्चित कशाला म्हणतात हे आपल्याला लगेच लक्षात येत नाही. बघा, ए ह्या बिंदूशी निगडीत ऋण 2 ही संख्या आहे. बी ह्या बिंदूशी निगडीत 1 ही संख्या आहे. पी ह्या बिंदूशी निगडीत 3 ही संख्या आहे आणि क्यू ह्या बिंदूशी निगडीत ऋण 4 ही संख्या आहे. म्हणजे बिंदूशी निगडीत संख्या आहेत आणि संख्येशी निगडीत बिंदू आहेत. याच्यावरूनच तुम्हाला आलेख आणि निर्देशक हे माहीत होतं आणि लक्षात येतं. बघा, आलेख कशाला म्हणायचं तर ऋण 2 या संख्येशी निगडीत बिंदू ए आहे. म्हणजेच ऋण 2 या संख्येचा आलेख ए आहे. 3 या संख्येशी निगडीत बिंदू पी आहे म्हणून 3 या संख्येचा आलेख पी आहे. आता निर्देशक म्हणजे काय बघा, याच्या उलट ए ह्या बिंदूशी निगडीत संख्या ऋण 2 आहे म्हणून ए बिंदूचा निर्देशक ऋण 2. बी ह्या बिंदूशी निगडीत एक संख्या आहे म्हणून बी बिंदूचा निर्देशक 1 आहे. म्हणजे आलेख आणि निर्देशक कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बिंदूंना आपण आलेख म्हणणार आहे आणि ह्या संख्यांना निर्देशक म्हणणार आहे. हे जर तुम्हाला बिंदूंचं निर्देशक ओळखता आलं तर आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढता येतं, डिस्टन्स काढता येतं. आता डिस्टन्स जर तुम्ही बघितलं तर ए आणि बी बिंदू बघितलं, या दोन बिंदूमध्ये अंतर किती आहे हे काढण्यासाठी आपण ह्या एककांचा विचार करणार की ह्या दोन बिंदूंच्या दरम्यान किती एकक आहेत. तेवढे एकक म्हणजे त्या दोन बिंदूमधील अंतर. बघा, 1 2 आणि 3 म्हणजे याच्यामध्ये 3 एकक अंतर आहे. याच्यामध्ये 3 एकक अंतर आहे. तशाच पद्धतीनं क्यू आणि पी मध्ये जर तुम्ही बघितला की किती एकक अंतर येणार, मोजा बघू. तर 1 2 3 4
5, 6 आणि 7 एकक अंतर येणार. किती अंतर येणार? 7 एकक अंतर येणार. म्हणजेच बिंदूंचे निर्देशक जर आपल्याला माहीत झाले आणि संख्या रेषा जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्यावेळेला आपल्याला त्या दोन बिंदूमधील अंतर सांगता येतं. परंतु समजा जर ज्या वेळेला संख्या रेषा आपल्या डोळ्यासमोर नाही, फक्त बिंदू आणि बिंदूंचे निर्देशक लक्षात आहेत किंवा दिलेले आहेत, त्यावेळेला आपल्याला त्या दोन बिंदूमधील अंतर काढता आलं पाहिजे किंवा अंतर निश्चित करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा, तुम्ही सांगितलेल्या मुलाच्या प्रमाणे दिलं ए बिंदूचा निर्देशक, ए बिंदूचा निर्देशक बरोबर -2, बी बिंदूचा निर्देशक बरोबर 1. तर ह्या निर्देशकावरून आपल्याला 3 एकक मिळवायचं आहे. म्हणजे हे 2 आहे आणि हे 3 आहे. सॉरी, हे 2 आहे आणि हे 1 आहे. म्हणजे 2 आणि 1 ची बेरीज केली की आपल्याला 3 मिळणार आहे. म्हणजे हे 2 देखील आपल्याला अधिक पाहिजे. म्हणजे या ठिकाणी निर्देशकांची चिन्ह भिन्न आहेत. समजा आपण उदाहरणार्थ घेतलं बी आणि पी या बिंदूमधील अंतर किती, तर 1 आणि 2 एकक आहे. पी बिंदूचा निर्देशक 3 आहे, बी बिंदूचा निर्देशक 1 आहे. म्हणजे 3 मधनं 1 वजा केलं की हे 2 एकक अंतर आपल्याला मिळतं. म्हणजेच हा 3 मोठा निर्देशक आहे आणि 1 हा लहान निर्देशक आहे. म्हणजे अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक याच्यावरून आपण अंतर काढले त्या दोन बिंदूमधील. म्हणजे दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला बिंदूंच्या निर्देशकामधील लहान मोठेपणा लक्षात आला की त्या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर काढता येतं. आता संख्या रेषेवरील उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते याचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितला -2 आणि 1, यामध्ये 1 हे -2 च्या उजवीकडे आहे, म्हणून 1 ही मोठी संख्या आहे आणि -2 ही लहान संख्या आहे. म्हणजे 1 ही मोठी आहे, -2 ही लहान आहे. म्हणून ए आणि बी मधील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता मोठा निर्देशक इथं 1 ऋण आहे, तसं लहान निर्देशक -2, म्हणजे 1 ऋण धन 1 अधिक 2 बरोबर 3. आणि ए आणि बी मधले हे अंतर आपण डिस्टन्स ए बी याला दर्शवणार आहोत. किंवा आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स ए बी बरोबर लेंथ ए बी बरोबर ए बी असं देखील लिहितात, बरोबर 3 एकक. म्हणजे ए आणि बी या दोन बिंदूमधील अंतर हे 3 एकक आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिंदूंचे निर्देशक जर लक्षात आलं तर त्या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला या अंतराच्या सूत्राने काढता येतं. तर तुम्ही सराव संचामध्ये अशी काही उदाहरणं असतील सराव संच 1.1 मध्ये, तर ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवरती किंवा ग्रुपवरती ती तुम्ही टाकायची आहेत. याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही निश्चित त्या विचारू शकता. धन्यवाद.